रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे. नाही ऐका ऐका मला त्यांचं ऐका, सगळं स्पष्टीकरण मिळणार. दादांनी विजयराव अजित दादा तेव्हा काय राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता 50,000 रुपये देण्याचा, परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि 50,000 रुपये 50,000. बसा बसा, असं नाही बसा बसा. रिप्लाय नाही, रिप्लाय होऊ दे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचा अन्याय सहन न झाल्यामुळे दादा इकडे आले आणि म्हणून दादा कधी अन्याय सहन करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं. आता चला पुढे. अरे बाबा जयंतराव दादानी तो प्रस्ताव पुढे नेला होता, परंतु शेवटी कोणाच्या हातात असतं, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले. आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही तर आम्ही 2017 राहिलेले देखील हे देतोय आणि 50,000 जे आहेत, जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय, तेही वाटतोय. म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो. म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची, त्याला झुलवत ठेवायचं, बोलाचीच कडी बोलाचाच भात, हे आम्ही कधी केलं नाही, करणार नाही. दिले ताई, दिले ना 50,000 रुपये. आणि त्याला ऐका 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 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली. ऐका ना, ऐकलं तर बोलणार. आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 5,190 कोटी रुपये जमा केले.